कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबूची आमची आंघोळ झाली आता मस्त मस्त घालायची। अगं होय अप्पे, झाली आमची आंघोळ। अप्पे अगं काय सांगू तुला, अगं याला आंघोळ घालायला मी पायावर घेतलं ना, आंघोळ घालताना माझ्या मनातली सगळी जळमट दूर झाली बघ। खरंच आई, बाळ घरात आले आणि वातावरणच बदललं ना सगळं। खरं बोलतेस ग तू। अगं एका दिवसातच याने मला एवढा लळा लावलाय ना, काय सांगू तुला। चला बाळाला आता आपण कपडे घालायचे। कपडे? अगं हो, स्वप्नीला आणायला गेला होता ना, आला नाही अजून? नाही सर, नाही आले अजून। बया, मग आता याला कपडे कुठले घालायचे? मी देऊ कपडे बाळाचे? बाळाचे कपडे? हा आव, ते बापूंनी दिले होते बाळासाठी, ते देऊ? अगं मग दे की, ते घालू आपण। मी आणते। छान छान कपडे घालायचे आता। हा मस्त। हे बघा, हे बाळाचे कपडे बापूंनी दिले होते ना, म्हणले होते बाळाला घाला आणि त्याला सांगायचं नंतर त्याच्या आजीने दिलंय म्हणून। काय झालं आई? तुझ्या बाळाला घालायला दिले होते ना कपडे, ते मग तुझ्याच बाळाला घाल, माझ्या नको बाळाला घालूस। माझ्या बाळासाठी त्याच्या आईने आणलेली कपडे ही। ताई अहो, मी अगं रुपाली, अगं हे बाहुल्याचे कपडे आहेत, बसणार नाहीत, त्याला लहान होतील। आई बाहुलीचे नाहीयेत, माझ्या बाळाचे कपडे आहेत, असे कसे लहान होतील? बघ तूच लावून बघ बघू। हा, माझ्या बाळाची शंभू झाली, छान छान शंभू केली। आता आमच्या बाळ कपडे घालणार। चला 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 कपडे घालूयात। आमचं बाळ मोठं झालं, कपडे छोटी झाली बाळाची। हो, बाळ मोठं झालं आमचं। ताई म्हणून म्हणत होते ते कपडे घाला की बाळाला। अगं होय रुपाली, स्वप्नील अजून आला नाही ना, तर घाल की हे कपडे। आई, मी तुम्हाला पण सांगून ठेवते, ह्या अपनाची सावली पण पडायला नको माझ्या बाळावर। अगं रुपाली, काय बोलतेस तू? बरोबरच बोलतेय मी घेतली का कधी स्वतःच्या बाळाची काळजी? गरोदर असताना पण हिला कामाचंच पडलेलं असायचं, आणि डिलिव्हरीच्या 2 दिवस आधी तर दंगलीत पण गेली होती। अगं बास कर आता। आई, ताई तुम्ही कपडे घाला बाळाला, हवं तर मी इथे नाही थांबत। आई, हिला जायला सांगा इथून, तरच मी घालीन कपडे। हा रुपाली, अगं मी जाते। अगं माझ्या बाळाला कपडे घालायची शंभू झाली। द्या शंभू झालं माझ्या बाळाचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।